प्रकाश कोकाटे यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. मारुती गायकवाड विकास सोसायटी सदस्य यांच्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होतोय. हरिभाई ठोंबरे, महादेव शेठ कोकाटे, कैलास आबा मिठे, बापू साहेबराव कदम ज्यांचं नाव घेतलं सगळ्यांना विनंती या ठिकाणी भाऊंना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. पूर्ण घेत नाही दोनशे 42 विधानसभा महाविकास आघाडीचे आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायणराव पाटील जेवढ्या लोकांचा नाम उल्लेख आबाने केला ते सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित पोत्रे गावातील माझ्या मतदार बंधू आणि भगिनी, 1985 साली कैलासवासी नामदेवराव जगताप तुमच्या आमच्यातून निघून गेले. आणि काही 3-4 वर्षाचा कालावधी नंतर साहेबांची प्रकर्षाने उणीव भासायला लागली आणि जगताप गटाला सांभाळायला कोण वारस करायचा या विवेचनेत कैलासवासी नामदेवराव जगतापांचं जे अष्टमंडळ होतं तालुक्यातलं ते करायला लागलं. त्यात आमची भाऊकी बी होती, मला वाटतं भयासा, पण त्यांना कुणी स्वीकारलं नाही. 118 गावातले सगळे साहेबांचे जे लाडके कार्यकर्ते होते तर त्यात पोत्रही होत. मग त्यावेळेस नारायण तात्या शिंदे असतील, आज प्रभाकर शिंदे चेअरमन बापू आहेत, अशी बरीचशी मंडळी, मला वाटतं त्यावेळेस ननोरे बापू, हे सगळे एकत्र आले आणि मला राजकारणाचं बाराखडी सुद्धा माहित नव्हती आणि माझ्याकडं त्या गटाची जबाबदारी नेतृत्व करण्याची, त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी माझ्यावरती टाकली. शनी महाराजांच्या कृपेने, सुरतगिरी महाराजांच्या कृपेने मी ती निभवली आणि चांगल्या पद्धतीने निभवली. ही तुम्ही सगळ्या या गोष्टीला साक्षी. मला वाटतं जुनी लोक बरीचशी आता या ठिकाणी नाहीयेत आणि त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना मला वाटतं बऱ्याच वेळा मी तुम्हाला न्याय द्यायचा, तुमचं काम करण्याचा मी प्रयत्न केला. बंधूंनो, 1952 साली आवर्षण प्रवशनामध्ये असलेला हा तालुका, हा जिल्हा एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेले कैलासवासी नामदेवराव जगताप पांडे गावातनं करमण्यात आले, व्यवसाय करायला आले
कैलासवासी नामदेवराव जगतापांनी त्या काळामध्ये एक नया पैशाने काम करत ज्या बिल्डिंगला महाडीला रंग दिला ती महाडी त्यांनी परत तुम्हाला तो उतरवा. आम्ही सुद्धा आतून काही टाटा बिरला नव्हतो. तुझी म्हणलं का नाही मी लय सर्वसामान्य माणसाच्या घरातला आलोय. आमची तर तुझ्यापेक्षा वाईट परिस्थिती होती. आपण सगळे एका माळेचेच म्हणत मग आबाबी घे. आम्ही सुद्धा अतिशय तुम्हाला सांगतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचाही जन्म जीवनाचा प्रवास या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्या घडल्याही पाहिजे. तरच तुम्हाला सांगतो 14 वर्ष वनवास भोगला त्यावेळेस हा विश्वाचा राजा प्रभू रामचंद्र. लय बी खुर्चीवर लय बी गाजी पडला तर होतील संजय. तळागाळातच गेलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये सामान्य ह्याच्यामधनं आम्ही सुद्धा आमची वाटचाल केली आणि आज सुद्धा आम्ही सामान्यातच बसतो. बाप दादाने घेतलेली जमीन बाप दादाने घेतलेलं घर आहे त्यातच आम्ही राहतोय. आमचा उतारा कुणी बघा. पहिले असायचं देवीचा रोग कळवा आणि 1000 रुपये मिळवा. तसं आमची मी आमदार झाल्यानंतर जर वडलोळपाच्या पेक्षा जर माझी प्रॉपर्टी वाढली असेल पुन्हा मुंबई कुठेही प्लॉट बिल्डिंगा घर गोव्याला हॉटेल करमळ्यात सुद्धा आमचा जर हे दाखवला तुम्हाला तर माहिती आहे मग केव्हा स्वाऱ्यांना तरी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कोटी रुपये बक्षीस दिले. नाहीच तर पोट बी नाही तर प्रॉपर्टी बी नाही. त्यामुळे बोलायला काय हरकत आहे. फार त्याच्या माग फिरणाऱ्या लेकरं म्हणाले आमच्या प्रॉपर्टी आम्ही घाण ठेवून कारखाना चालू केलं. काय बोंबला आलं तरी कुठलं गेलं चोराच्या उलट्या बोंबला सगळ्या. मग मांगी तलाव 52 साली कैलासवासी नामदेव जगतापाने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातून केलं आणि 10,000 हेक्टर म्हणजे 25,000 एकर जमीन आमच्या ह्या भागातली ओलिताखाली आली. तेवढ्यावर ते थांबले नाही. उकडी धरणाचं पाणी करमळ्याला यावं कारण त्यावेळेस एवढी लोकसंख्या एवढं बागायत नव्हतं. 220 किलोमीटरचं कुकडीचं पाणी करमळ्या आणण्यासाठी त्यांनी सुद्धा जीवाचं रान केलं आणि ते आणलं. आता त्याला बऱ्याचशा गोष्टी आडव्या आमदार आमकं तमकं सगळ्या गोष्टी आणि राजकीय उदासीन राजकीय बदल ह्याच्यामध्ये थोडस त्याची हेळसांड झाली. कैलासवासी नामदेवराव जगतापांनी तुम्हाला सांगतो उजनी आहे. मी आमदार असताना कोळगाव धरण मला वाटतं इथं चेअरमन कुठे चेअरमन आपण नागपूरला गेलो आणि हे धरण पोटेगावला होणार होतं. भगवान अण्णा शिंदे तुम्ही आम्ही मला वाटतं 87-88 ची ही गोष्ट आहे. आम्ही 2 गाड्या घेऊन गेलो होतो. मच्छिंदर पवार होते भागवत बागल होते त्या भागातली सगळी माणसं होती आणि मला वाटतं त्यावेळेस शिवाजीराव भोसले मुख्यमंत्री होते आणि शिवाजीराव निलंगेकरांनी हे पोटेगाव धरण त्या काळामध्ये त्यांनी त्याला निधी टाकून ते मंजुरी पण झालं. सगळ्या नदी खालच्या जमिनी जाणार होत्या. सातेगावच्या जामखेडच्या बाजार तळामध्ये ह्याचं बॅकवॉटर जाणार होतं आणि त्यांना निलंग्याला पाणी न्यायचं होतं. त्यावेळेस मला वाटतं भोसले मुख्यमंत्री होते. शरदचंद्रजी पवार साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो. वेळ घेतली. सुशील कुमार शिंदे होते. त्यांनी सांगितले की पवार साहेबाशिवाय होणार नाही.
मग आम्ही पवार साहेबांना भेटल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं की हाऊस झाल्यानंतर 11 वाजता तुम्ही विधान भवन मध्ये या. आणि आपण नागपूरमध्ये विधान भवन मध्ये गेलो आणि 10 मिनिटात पवार साहेब आले. आम्ही शिंदे साहेबांच्या चेंबर मध्ये बसलो होतो. तिथनं आम्हाला भोसलेंच्या चेंबर मध्ये नेलं. इरिगेशन खात्याची व त्या ह्याची सगळी माणसं बोलवली. औरंगाबादला आपल्या शिना नदीचं वॉटर अकाउंटंट होतं, त्यांना बोलवलं. त्या अधिकाऱ्यांना दप्तर ठेवायला लावलं. काही अधिकारी मुंबईत होते तर एक दिवस आम्हाला मुक्काम करून ते विमानाने तातडीने ते घेऊन आले. आणि साईट बघितली तर पोटेगाव साईट ही नॉट फिजिबल होती. आम्ही कोळगाव सांगितली, कोळगाव साईट ही फिजिबल झाली. आणि त्याच ठिकाणी तो माणसांचा तो निर्णय झाला आणि हे धरण कोळगावला झालं. आणि मोठे बाप्पाने आम्ही त्या काळामध्ये लावून धरलं आणि ते कोळगावला धरण झालं. मग उजनी घ्या, मांगी घ्या, कोळगाव घ्या, अनेक छोटे मोठे साठवण तलाव घ्या, पाझर तलाव घ्या, हे आम्ही जागतापानेच केलं. हे ध्यानात घ्या. पाणी आमचं आबा वाटा, तुम्हाला काय हरकत नाही. आता सरपंच म्हणले रेटेवाडी जाणार. कुठे सरपंच? अंकुश आहे का? कधी कमळाकडे असतो, कधी सफरचंदकडे असतो, कधी आमच्याकडे असतो. कुठंच वेळ बसला नाही सरपंच. पण राहू द्या, आता निश्चित आबाला निवडून द्या. रेटेवाडी रेटून आणू, काय करायचं कारण नाही. आपल्या उजनीमध्ये आता सध्या कुठल्याही ह्याला पाणी द्यायला सगळ्या गोष्टीचा हिशोब असतो. महिन्याचा किराणा सुद्धा घरात आपण किती माणसं ह्या हिशोबावरच आपण घेतो. तसं त्या पाण्याचा हिशोब झालाय. वॉटर सप्लाय, शेती, कारखानदारी, तुम्हाला सांगतो सगळं पाणी संपलंय. घागरभर सुद्धा राहिलं नाही वाटण्यासारखं. मला वाटतं ओव्हरफ्लोचं पाणी तिकडून बोगदा करून आपण आणतोय सीनेला. सीनेवर ते कोळगाव जाणार. कोळगावनं तुम्हाला सांगतो मराठवाड्यात सुद्धा लिफ्ट इरिगेशन उचल पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे. मग तो आज बोगदा कम्प्लीट झालाय मिरगावला. ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये खूप पाणी आल्यावरती सोडून द्यावं लागतं, सांडव्यात न जातं, ते आपल्या त्या बोगद्यातनं सीना नदीच्या कोळगावच्या धरणात जाणारे 17 TMCचं आपलं कोळगावचं धरण आणि तिथनं ते पाणी दुसऱ्या स्कीमला जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा दूरदृष्टिकोन असलेले आमचे जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादांनी भविष्यात आपल्याला पाणी कमी पडेल ह्यातनं विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी भीमा कृष्णा स्थिरीकरण ही स्कीम राबवली आणि निरेचं भीमेचं पाणी आता उजनीत येणार आहे. त्याच्यामुळे रिटेवाडीला सुद्धा पाणी मिळण्याची शाश्वती आहे. जिल्ह्यामध्ये पहिले हे 2च गट होते. ह्या गटांनी कधी भांडण तंडण केली नाही. विकासाच्या कामावरती ह्यांची इरस असायची, साहेबांची बी आणि महर्षींची बी. आता कर्मधर्म संयोगाने तुमच्या माहितीसाठी सांगतो, धैर्यशील भैया खासदार झाले. मी लहानपणी तुम्हाला सांगतो महर्षींना बी खूप बघितलंय. त्यांचे थोरले बंधू बाबासाहेब पाटील ह्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलोय. त्यांना पटका बांधला. ते आंबे घेऊन यायचे. सोलापूरच्या औरंगाबाद बांगल्यावरती माझे वडील जिल्हा अध्यक्ष असताना 67-68 च्या काळामध्ये त्यांनाही मी चांगलं हे मला माहिती. मग आता हे आपल्याला योग्य माणसं मिळाली. या ठिकाणी मला ठाऊक आहे तुमच्या समस्या. 11 वर्ष तुम्हाला पाणी सुटलं नव्हतं. माझे राजकीय सहकारी तुम्हाला सांगतो विठ्ठलभाऊ शिंदे
आता थोडस मेडक मला वाटतं दुखवले काय तेच की म्हणजे पूर्वीच्या काळात मेडक पिचाकल्यावर जोड द्यायची स्वतःला. त्यांनी आणि मी इरिगेशनचे तुम्हाला सांगतो अधिकारी सुद्धा नव्हते अतुल. आम्ही दोघांनी तुला सांगतो मांगी तळावर गेलो आणि ते दार उघडायसाठी दोघांनी घाम घाम निघला. 2-2 वर्षाची जवानी संपली आमची तुमच्या वावरात पाणी आणायला. तवा बापू मास तिथं आले पण दार उघड केलंच. 14 आट्या वर दार करायला तुम्हाला सांगतो का रे आपल्या तोंडातलं फेस आला आणि कुणी हातच लावायला तयार नाही. पाणीच सोडायचं आणि सोडलं आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे केलंय. आणि मी आमदार असताना कधी मागीचं पाणी थांबलंच नाही, थांबलंच नाही. आबालाही तुम्ही सांगितलं. मग तुम्हाला सांगतो शिंथडीला असू द्या, माळेवाडीला असू द्या, तुमच्या इकडे सगळीकडे पाणी गेलं, सगळी कामं केली. 2 पार्ट्या त्या गावामध्ये, शिंदे आहेत, झिंजाडे आहेत. मी झिंजाड्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे. मी कुठल्या झिंजाड्यांना त्रास दिला नाही, आबाने कुठल्या झिंजाड्यांना त्रास दिला नाही. आम्ही काय तुम्हाला कुठला खर्चाटा काढला नाही, 10-5 रुपये तुमचे बुडवले नाही किंवा तुमच्या प्रपंचाला अडचणी कधी आणल्या नाही. मला काय आम्हाला विरोध का करता? शिंदे तुम्ही ग्रामपंचायतीला बघून या की आम्ही भानगडीत पडणार नाही. पण आमच्या टायमाला सगळी येते. खरंय का खोटे छबनराव आहे ना? मग त्या पद्धतीने चला आणि गावाच्या विकासासाठी एकत्र या. करायचंय ना आम्हाला आमदार, करूया. तुमचं मत आहे तर आम्हाला करायचं, आम्ही त्यासाठीच उभा आहे. आबाने सांगितलं की जसं भाऊनी आणलंय तसं भाऊच त्याला घालवतील. मी आणलोय त्याला, तो आधी आणलं का? मी बागलाचा तुझा मेळ घालायला ती आलता का? मी कारखान्याला 12ला ठेवून दीपक साळुंके, त्या वेळेस तू त्या नेतृत्वावर थोपडला. खासदारकीला बागलाने आणला, प्रचार केला. मग आता तुम्ही आणलं, मी आमदारकीला सहकार्य केलं ना. शनी पार्क पिल्लू होतं उठाचं, आणलं येते. मला त्रास देतो सगळ्यांनी, मला टावचायचं. घातलं ह्यांच्या वाड्यात की पिताड पाडू टाक छपार उठून. आता माझ्याशिवाय कोणी पाठवलं तरच बाजीला भाषण सांगायचं पाहुणे आणले, भाऊनीच लावा. आणलं तुम्ही, मला लावतोय मी. हा, आणि ते बी म्हणलंय आता दिवाळी फिवाळी खाली मी जातो. अतुलने सांगितलं आता, अतुल भाऊ तू सांगितलं की तुझ्या ग्रामपंचायतीवर केसेस सगळ्या केसेस तुझ्या केल्या. तुझं हे दुःख आम्ही आमच्या उराशी बांधून आज हा आमचा मतदार सगळी केस बांधून त्याला देईल आणि ते भिंडोळ घेऊन तो माड्याला जाईल. आता केसाचा विषय काढू नको. काय झालं पोत्र्या गावात विकास? काही सुद्धा झाला नाही. आमच्या संतोष भाऊ आले त्याच्यापेक्षा जास्त कामं केली का नाही? आमचं सुनील बापू असेल, राहुल असेल, कुणी असेल, आमच्या सोयरीने तुमच्या बऱ्याचशा अडी अडचणी सोडवल्या. ह्याने काही सुद्धा नाही. ह्याच्या मागे जायच्या भानगडीत पडू नका. आपला फक्त या पोत्र्यामध्ये बारका शहाजीच जगून निघला. ते बी कवा बुडकं खायचा, कवा हिरवं खायचा, कवा काय काढलं त्याने दिवस बिचारे. आता कुठे कुठं असतो हाय ना? हाय का त्याला तिकडेच पाठवू की आपण कामाला जगायला.
शेवट आबा आल्यावर त्याला सफरचंद कुठलं खायला मिळतं. काल ती एक आमच्या ह्याच्यात पडलं मीठ मध्ये आमचा संतोष डेरे गाडवानी मला कचेरीला पोचा घासला म्हणून काय तहसीलदार होतो का लागलाय बापू खाली. आज म्हणजे चांगलं डोक्यात आणून दिलं. मी म्हणलं सफरचंदला ढोंगात घासलं म्हणून काय आमदार होतो का. बर तुमची ऐपत आहे का रोज सफरचंद खायची. दोघा भावांनी सफरचंद घेतले. जयवंतराव जगताप ज्यावेळेस बरोबर होता ना आतून या पट्ट्याने एकटीच निवडून आणलं. तू दिला आता फॉर्म काढला ती जाऊ दे. आता तुम्ही जे ते सांगणार मी दिलंय काय हरकत नाही. मी गरीब माणूस आहे. गरीबाच काय असते हिंदीत म्हणे गरीब की जुरू सबकीच भाभी. कळलं तुम्हाला. गरीबाची बायको कोणी तिला आकाताई म्हणायचं नाही. वहिनी 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 का रे आकाताई म्हणाय खूप येतो हा तसं आम्हाला सगळ्यांनी म्हणायचं. बरं आहे भाऊ असल्या या गोष्टी झाल्या. पहिले आणलं मी एकट्याने त्याला. आज मी एकटाच आवाच्या मागे इथं उभा राहतो. तुम्ही सगळे परत आला पण पहिल्यांदा मी उभा राहतो. आबाने एक दिवशी मला सांगितलं नवऱ्यावर रुसून गेलेल्या बाईक उरलेले लोक लाईन मारतात भाऊ आपण एकत्र आलो पाहिजे. बघा मला ही सगळी बायांची यायला लागली. ती एक ट्रायल केलीच का आपण करमळ्यात बसायची. संजय शिंदेलाच नाव ठेवून काय उपयोग. आता आम्ही दोघं आलो एकत्र. आमच्या तालुक्याचा प्रपंच आम्ही चांगला करू ही तुम्हाला अभिवचन देतो. त्याच्यात काय काळजी करायची. आता संजय शिंदे बायको पोरगी भाऊ तुम्हाला सांगतो मेहुणा अख्खं खानदान करमळ्यात बोलातले. मी 19ला होतो तेव्हा कोणाला येऊन तरी दिलं का. चेअरमन एकटाच होतो आणि निवडून बी आणला. आज सगळं आणलंय. काय काय आम्हाला माहिती भाऊ त्याने असं आणलंय. आम्हाला तुम्ही ती भाऊ म्हणला आपल्याला घरची फिरवावं लागते. का म्हणलं आमची घरची आता कशी फिरवायची. कुणी गेले खुब्यात कुणी गेले चायात. आमची झाली तर वय पाटा मोडलेल्या गाडी सारख्या आमच्या बाया झाल्या. धडपडा पडायची ती सुद्धा मत पडायची नाही. आपलं सांभाळून तुम्ही लावा त्याला हळद कुकू त्यांच्याकडून लावून घ्यायला सांगा जावा बाबा आपण तुझ्या राबराब असल्या गोष्टी झाल्यात. आणि ह्यासाठी किती वेळ आहे म्हणून मला या ठिकाणी बंधूंनो सांगायचं की तालुक्याचा विकास करायचा. अरे आपल्याला एकत्र यायचं. उद्या भविष्यात आता तुमच्या माहितीसाठी सांगतो लय झाला अनेक 1-2 टर्म आम्ही झाला आवाज सांगतो तुमचं नेतृत्व करू. पुन्हा तुम्हाला सांगतो की नवीन पोर आहेत आमच्या सुनील बापू सारखी वकील साहेबासारखी आमच्या शंभू राजा सारखी तुम्हाला सांगतो संतोष वारे सारखी. ह्यांना आम्ही धोडून परत तुमची सेवा करायला पाठवणार आहे. जोपर्यंत आमचं चालतंय तोपर्यंत आम्ही तुम्हाला न्याय देणारच आहे. बरीचशी मंडळी तुमच्यातली काही असतील पण आम्ही असं करणार नाही. मी मला आजार पण झालं की पोरच झालं ते पोरगाचा आमदार झाला पाहिजे. तुमच्याकडे कशी काय प्रकार असली. बरं गावच्या सरपंच पद सुद्धा पोरग आहे का नाही. खरं पंचायत समिती जिल्हा परिषद दूध संघ बबन शिंदेने आता पोरगा केलाय उभा रणजित शिंदे. त्याला जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष केलं. अख्खा जिल्हाच खाटा करून टाकला ते दुखता. जिल्हा दूध संघ आतापर्यंत इतिहासात कोणी बंद पाडला नाही. त्याने पाडला नाही. आतून
आणि त्याला आमदार करायचं। लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष सुद्धा तुम्हाला सांगतो बबन शिंदेचा पोरगा। कार्यकर्त्यांनी काय करायचं? गवऱ्या गोळा करायच्या? असं आपल्या तालुक्यात नाही। आपण तुम्हाला सांगतो प्रत्येकाला न्याय देऊन खरी लोकशाही, खरं स्वातंत्र्य आज महाराष्ट्रात जर असेल तर आपोआत करमाळा तालुका आणि ह्याला भंग तडा जाऊन द्यायचा नाही आपल्याला। साखर कारखाना तुम्हाला सांगतो कैलासवासी शंकरराव मोहिते पाटलांनी त्याची मूर्त मिळवली आजीनाथ सहकारी साखर कारखाना। मकाईची आप्पासाहेब झांजुर्णेने केली। बीजी खताळ म्हणून तुम्हाला सांगतो केंद्रात मंत्री होते, त्यांनी तुम्हाला सांगतो आप्पासाहेब झांजुर्णेला लायसन दिलं। ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या। साहेब 4थी शिकले होते। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि आंबेडकरांच्या फुले, शाहू, आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हे तुमच्या अहिल्याबाई देवी होळकर, अशा महान पुरुष, सत्पुरुष महिलांची विचारसरणी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, नामदेवराव जगतापांसारखे अनेक कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगतो ते हृदयाशी कवटाळून तुम्हाला न्याय दिलाय। 87-88 साली मी आतूर तुमच्या 87-88 ला बबन दादाच्या घरी जेवायला आलतो। मीन शंकरराव भांगे मालक, आमचं हे आहे का भास्करप्पा, 4च खण होत बबन दादाचं। जेवण केलं म्हणजे कोंबडी खायला गेला, त्या माळवारातनं माती पडत होती, सातकाराचं पटकं खाल्लं बांधलं। दादांनी जेवायला वाड्या बोलवलं, तारामळीत होते त्यावेळेस दादा। मोठं पूल आलं कोंबडीचं, खडबडांग 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 बळी वाढवली, बळची गुटी सापडली। भांगे मालक म्हणजे ह्यांना वाडा ह्यांना वाडा, म्हणजे बाद झालं मालक काय आता बघूल्यात गुड्या घेऊ का काय, नाही तर आता कशाला। म्हणजे अशी परिस्थिती होती त्या काळात त्यांची, ही वस्तुस्थिती सांगतो। आज बबन दादांचा जो आमदारकीला उभारलेला पोरगा आहे, शनी महाराजाच्या दारात उभा आहे। माझी रास कुंभ आहे आणि कुंभ राशीचा स्वामी महाराज आहे। आणि तुम्ही कुणाला बी विचारा कुंभ राशीची लोक कशा स्वभावाचे असतात, कशात बी बघा। आणि त्या काळामध्ये आताच तुम्हाला सांगतो, कुणी बी जावा, कुणी उद्या लिमगावला किती 5 एकरात असेल का बांगला? हा जास्त असेल, 5-6 एकराचा बांगला आहे। वॉल कंपाऊंड त्याचं कॉन्क्रीटचं, तेच माझ्या माहितीप्रमाणे मग 5-7 कोटी रुपयाचं असं। आत तळ केले नातवांना त्यांना खेळायला। आपली लेकर तालीच्या पोटात पाणी साचलं त्यात उड्या हाणतात, तुमची मोठ्याची लेकर आहे त्यांना तळ, त्यात कमळ, त्यात तुम्हाला सांगतो राजहंस, बोट, एक बोट आहे 50-55 लाख रुपयाची। मी खोटं बोलत नाही। आणि त्या तळ्यात पाणी सेपरेट एक कॅनल आहे आपल्या उजनीवर, त्या तळ्यात पाणी सोडायला आहे का नाही अतुल भाऊ? आणि हे जर बंधून खोटं ठरलं ना तर उद्या मी प्रचाराला येणार नाही, तुम्हाला मत ज्याला पाहिजे त्याला टाका। लबाड बोललो, कुठनं आला एवढा पैसा? बंगल्याची किंमत कमीत कमी 50 ते 60 कोटी रुपये असेल, कुठनं आला एवढा पैसा? रोजगार हमीवर जात होता।
दुसरा भाऊ बी त्याच चढावडीवर, तिसरा भाऊ बी त्याच चढावडीवर. मग अशी अतुल भाऊने सांगितलं, धनराज शिंदेने सांगितलं. आज धनराज कुठे? त्यांच्या प्रचारात आहे का नाही? दोन दिवस शहरात आहे. शहरात आहे. त्याची गाठ पडल्यावर सांगा झाली का वाटणी. त्यांनी बघितलं ह्यांना सगळ्याला एवढे, मला काहीच नाही की लगेच लगेच स्टेजवरच गेले की लगेच दादा मला थांबाई म्हणला तुला काय पाहिजे ती घे, 2 कारखाने घे, एवढं क्विंटल 1.5 क्विंटल सोनं घे, एवढं पैसे घे. लय चाटाळ माणसं ही. घेतलं, लागलं प्रचाराला. त्याला वाटतं ह्यांना काय कळतंय. त्या शिंदेला ओळखणारे पोत्यात लय शिंदे. त्या शिंदेला काय माहिती हे शिंदे काय. एवढी प्रॉपर्टी कुणाच्या जीवावर केली. बबन दादाने सांगितलं, माझ्या माढा तालुक्यात तुळशीच्या लग्नाला सुद्धा ऊस नव्हता, आज 40 लाख टन ऊस पिकतोय. काय दोघं भाऊ तुम्हाला सांगतो 40 लाख टन ऊस पिकतो, तिथं जाऊन करतात काय पाणी? होय, पाणी कुठनं गेलं आतून? उजनी. मग उजनीच्या पाण्यामुळे तुमचं माढा तालुका सुजला सुकला झाला. उजनी कुणी बांधली? नामदेवराव जगतापाने. मग नामदेवराव जगतापाचं नाव घ्यायला काय तुझ्या बापाचं जात होत? पण तसं नाही म्हणलं. 40 लाख त्याला सांगता बी ना, मामाचं आमचं त्यांचं चिन्ह वांगेला आजारी येते बिचारा, तब्येत बरोबर नाही, पण आबातच आहे. त्याला वाटतं माझ्याच घरात सत्ता असावी. दे ना जरी बसली अकराला, आनंदात राहा ना. हा कावळा शिवल का असं काय झालं? कसं आनंदात राहिलं पाहिजे. म्हणजे आता ही अहो बबन दादाच्या पोटी ह्या भारताची स्वर सम्राज्ञी तुम्हाला सांगतो, लता दिदीची यायला पाहिजे होत्या. ते पोरगाचा आला विक्रम. त्या दिवशी याच्या फोनवर जाऊ केला काय दाखवून गेले काय होते दाखवून बापू म्हणा काय काय असेल की बापू बसून मिटू की म्हणला ऐका की हा बा गायिका पोराच्या रूपात आल्यामुळं हा घोटाळा झाला. पाच 6 महिने झालं तुम्हाला सांगतो, कारखान्यावरती कर्मचारी तुमच्या इथे त्यांना इतर पगारी झाल्यात का? ऊसाचं बिल मिळलंय का? अतुल भाऊने सांगितलं कित्येक शेतकऱ्याच्या कारखान्यावर कर्ज आहे. जेवढ्या लोकांनी शेअर्स घेतलं त्याचा 1 रुपया नाही. संजय शिंदेने कारखाना विकला, सुदगिरणी विकली आणि ते म्हणतो मला जर निवडून दिलं तर 2च वर्षात इथं सुदगिरणीचा हब तयार करतो आणि स्वतःच इकून आला. करमाळाचं इस्टी स्टँड ते वरती रेणुका देवी नगर, मी उद्या चौकात सांगणार आहे करमाळ्याच्या. ही सगळी जागा 140 कोटी रुपयाला निलेश धोकाने तुम्हाला सांगतो संजय शिंदेने विकत घेतली आणि कचेरी त्यासाठी बाहेर चालवली. नाही 140 5 कोटी रुपये आमच्या तुमच्या पुरेशी समाजाला इसार दिलाय. 56 लोकांचा तो उतार आहे. कैलासवासी त्या काळामध्ये नुकसान भरपाई नव्हती, ऍक्विजिशन होतं. नगरपालिका जशी रिझर्वेशन का आता जागेला, त्या काळामध्ये ऍक्विजिशन केलं जायचं. जेवढे बी रस्ते गेलेले पूर्वी
ज्या आपल्या जमिनी गेल्यात बघा, तुम्हाला सांगतो कित्येकाच्या जमिनीत सडकाच्या इकडे बी येत आणि तिकडे बी मधनं सडक गेली, तुम्हाला कधी पैसे मिळले नाही. आता शासनाकडे पैसे भरपूर आहेत, त्यामुळे शासन नोकर बंद हे नुकसान भरपाई देतं, आता त्या काळात नव्हती. त्यांनी खरेदी केली, मंत्रालय आमक तमक सगळ्याच्या बाजूने. तुम्हाला सांगतो आज कागदपत्र तयार करून फक्त आमदारकीचं इलेक्शन झालं की स्टँड बी जाणार, सगळं जाणार, गुराचा दवाखाना जाणार, सभापती भवन जाणार, तुम्हाला सांगतो बचत गटाची ती बिल्डिंग जाणार, सगळं प्लॉटिंग होणार. तुम्हाला परवडणार आहे? आणि स्टँड त्यांच्या कारखान्यापाशी घ्यायचंय. दिवजा माळावर आहे का, त्याच्या इकडल्या बाजूला जे रान आहे तिथं इस्टी स्टँड घ्यायचे. वयस्कर थकलेल्या अपंग लोकांनी कसं जायचं? आज हीच अवस्था तुम्हाला सांगतो माड्याची. भयभीत आहेत लोक, दडपून आहेत. आणि उद्या जर तुम्हाला सांगतो तुम्हालाही असंच जगायचं असेल, तुमच्या भविष्यातल्या पिढीला सुद्धा तुम्हाला सांगतो जर दबून जगायचं असेल, भयभीत होऊन जगायचं असेल, तर बंधून हीच वेळ आहे आता मारायची. आता त्यांनी बिळातनं तोंड बाहेर काढलंय, ठोका तर राईटच बसला पाहिजे. त्यांनी जर आज बिळात तोंड घेतलं तर तुम्हाला रातभर झोप नाही. हे कोणी का ते कोणी हे कोणी का ते आका वाडा उकरावा लागेल. जुन्या काळात असायचं नाही चेअरमन तसंच. मग हे लक्षात घ्या. मग आमचे दलित असतील, उपेक्षित असतील, कुठल्याही समाजाचे असतील, आम्ही माणसं आहेत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आज मला तुम्ही सांगा, कधी जातीपातीचं राजकारण नव्हतं, त्याला आता ऊत आलाय. किंवा ह्या जातीचा तेव, त्या जातीचा तेव झालं. अरे जुन्या काळापासून गावात असो, वस्त्यावर असो, अनेक जाती धर्माची पंथाची माणसं आपण एकत्र राहत होतो. आम्हाला कवा माहीत सुद्धा नव्हतं आमची त्यांची जात काय. जेव्हा सण सूद लग्न असायचं तेव्हा वाटायचं हा ही या जातीची त्या जाती. नाहीतर तुझ्या घरचं कालवण माझ्या घरी, माझ्या घरचं कालवण तुझ्या घरी, तुझ्या घरची भाकर माझ्या घरी, माझ्या घरची भाकर तुझ्या घरी. 65 वर्षाचं वय झालंय माझं. कित्येक दलिताच्या घरी मी जेवतो. मातंग असो, हरिजन असो, कायकाडी असो, वडरी असो, सगळ्याच्या घरी जेवतो. कधी मला भेदभाव वाटला नाही. आणि चांगल्याच्या घरी जेवलं आतून की पोटच बिघडत. असं तुम्हाला त्यांच्यात कधी दिसलंय का? सगळ्या गोष्टीची प्रतवारी ठेवा, चिकित्सा ठेवा. मार्केट कमिटीत माल येतो, अभिमानाने सांगतो 70 कोटी रुपयाची उडदाची उलाढाल झाली. अख्खी करमाळे शहराची मार्केट कमिटी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर चालती. बंधूंनो, 4-4 काटखराने उताने पडले, तुम्हाला बिल नाहीत आले. आणि इलेक्शन लागलं की तुम्हाला सांगतो आकडाचा महिना नसताना सुद्धा मर्यादा येते, पोत्रा येतो खडा 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 खडा. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आमच्या बापाचं स्वप्न नाही, आमचं द्या मत. चालेल का? तर हे म्हणते सफरचंद 3000 कोटीचा मिळाला. ही केलाय एकाच, कुठे केलाय कुणाला माहिती. त्याचा तुमचा नाही झाला, त्याचा झालाय. इब्राहिम भाई आलेत का इथं? मुस्लिम समाजामध्ये कुराणात लिहिलंय कि जो भी लावारिस चीज किसी को मिल जाए तो उसको लेने से पहले उसका 3 बार ऐलान करो, नहीं करोगे तो तुम गुनेगार बनोगे. म्हणजे एखादी वस्तू सापडली तर 3 वेळा म्हणा बाबा ही कोणाची आहे, ही कोणाची आहे, ही कोणाची. कोणी जर म्हणलं नाही ही माझी तर तुमच्या जवळ ठेवा. जर तशी ठेवली तर ते पाप आहे, म्हणजे गुन्हा आहे. एक फकीर होता,
त्या फकीराला कोंबडं खाऊ वाटलं. शेजाऱ्याचा कोंबडा त्याच्या अन्नात आला, त्यांनी धरला. त्याला खायची तलब झाली होती. त्याच्या लक्षात आलं, अरे पुराणात लिहिलंय की लावारीस वस्तू जरी असली तर ती विचारली पाहिजे, कुणाचं आहे कुणाचं आहे. त्याने विचार केला आतून की हे कुणाची आहे, ही कुणाची आहे. असं 3 वेळा जर ओरडलो आणि चौथ्यांदा तिसऱ्यांदा तुम्हाला सांगतो, एखादा जर म्हणला माझी तर खायचा घोटाळा झाला ना, होईल का नाही. आणि उसको तो खाने किती आलता मिया, तो उसने दिमाग लगाया, उसने मुर्गा पकड़ा. होशियार था फकीर. अल्लाह को भी नाराज नहीं करने का, गुनाह भी नहीं होने को होना, मुर्गा भी खाने को होना. मग त्याने डोकं लढवलं आणि त्याने काय केलं, कोंबडा हातात धरला, भर वस्तीत गेला आणि मोठ्याने म्हणला, ये मुर्गा. सगळे त्याकडे बघायला लागले. की मनात म्हणायचं किस काय, पुन्हा मोठ्याला म्हणायचं ये मुर्गा. लोक त्याकडे बघायचे, मनात म्हणायचं किस काय. असं 3 वेळा म्हणला. लोकांना वाटायचं ही एकासाठी म्हणते काय की, पण हे मनात म्हणायचं किस काय, म्हणजे गुन्हा बी नाही काय, मुर्गा बी खाणे. 3000 कोटी हे मनात म्हणते माझं आहे, 3000 कोटी मनात म्हणतो माझं आहे, तुम्हाला काय. खरे खोटे की असा लबाड फकीर आहे. ह्याच्या झोळीत गवऱ्या टाका. आणि मी तुम्हाला खरं सांगू का बंधूंनो, उद्या तुमच्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम, तुमच्या लेकराच्या हाताला काम, तुमच्या शेतीला पाणी, तुमच्या मालाला हमी भाव, सोयाबीनला 10,000, उडदाला 10,000, कांद्याला भाव, ऊसाला भाव. ह्या जर सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या करायच्या असेल तर तुम्हाला सांगतो ह्याला मत येते फुक. यांच्याबद्दल काय राग असला तर काढून टाकायचा. जिंजाड्यांना बी हात जोडून विनंती करतो, शिंद्यांना बी सांगतो. आणि कोणाला काय वाटलं, काही जिंजाडे मला मानणार आहेत, माझ्यावर प्रेम करणार आहेत, पण तुमच्यात वाकडा असल्यामुळे त्या जिंजाड्यांना सांगणार आहे मला शिवी द्या जेवणाच्या म्हटलं ही नारायण आबाला शिका, असं करून दे शिवी. पण शिका नारायण आबाला मार. हा शिका नारायण आबाला नाही. ही ताकद पवार साहेबाला आहे आणि ती ताकद तुम्हाला आहे. हे ध्यानात घ्या. सब स्टेशन मधनं डिपीत मोटरीत काय. मग तुमचं सब स्टेशन जर मजबूत करायचं असेल तर अशी लाईन जाऊन द्या आणि तुमचा विकास फुल व्होल्टेजने 3 फेज फुल मिळेल अशा पद्धतीने करा. नाहीतर चुकला तर मग सिंगल फेजवर काशीत घाला. मग चुटक्यावरच खेळ आहे सारा. ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून नारायण आबाला आपण सगळ्यांनी निवडून द्या. नारायण आबाचं हे डेमो आहे. आम्ही दरबारीला नारायण आबाच्या हातात देतो. आबा असं दाबतो, त्याचं बटन लागतं. मागाशी मी बी खाली तू भाषण करत असताना आबा हे दाबायचो. दुसऱ्या बटनात वाजनाच पुरी करून तिथंच वाजतो. काय भाडकडे कोणाला कसं केलंय काय काय, पण तसं भरभरून आबाला मत द्या. निश्चितपणाने तुमचा विकास, तुमचा अधिकार, तुमचा हक्क तुमच्यापर्यंत मी पोच करील. आणि शनी महाराज तशी तुम्हाला बुद्धी द्यावी अशी शनी महाराजाच्या महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही ठाम मनात ठेवा की नारायण आबाला मत नाही, आम्हाला न्याय द्यायचं मत आहे, आमचा प्रपंच सुदृढ करायचं मत आहे, असं मनामध्ये निर्धार बाळगा. पैसे येणार आहेत, भरपूर येणार आहे. कोंबड सुद्धा तुम्हाला सांगतो 700-800 रुपयाला विकतंय. 500 रुपयाला तुम्ही विकत असाल तर तुमची किंमत काय ती बघा. पैसे आल्यावर 25,000च्या आत काही घेऊ नका काय. आणि घेतल्यानंतर खिशात ठेवा.
पहिलं दरोडा घातलेलं थोडं वसूल झालं असं म्हणा आणि आबाला मत द्या. आता तुम्हाला नको तू म्हणल्यावरती तुम्ही म्हणतो मत द्यायचं पुन्हा आमचा घोटाळा करायचा आहे असं काय माझ्यावर आशीर्वाद येऊन देऊ नका. फक्त चपटी वक्ती कसली जरी ओढली पण डोळ्यापुढं तू तरीच दिसली पाहिजे. माझ्या माता बहिणींना सांगतो 50 रुपये रोज म्हणजे 1,500 रुपये महिना. किलोभर मीठ सुद्धा येत नाही 50 रुपये येतं का? अरे माझं गरीबाचं पोरग तो माणसानं घराच्या बाहेर पेरलं तर 100-150 रुपयाचा मावा खाऊन थुकत असं हे सांगणार तरी एकनाथ शिंद्याला आणि ते 50 रुपये देतोय आम्हाला. 100-150ची 90 पिऊन येतो का नाही आपलं बाळा घरी? काय राहायचंय आपलं 50 रुपये? असल्या गोष्टीच्या दिशाभूलीला बळी पडू नका. वाटुळ झालं लाचारीने, आपलं वाटुळ झालं भारतात. सगळ्या ह्याचं वाटुळ झालं. मागाशी कुणीतरी मला वाटतं भाषणात सांगितलं, मला वाटतं अतुल भाऊ सांगितलं का कोणी सांगितलं का आबाने सांगितलं बदलत गेले आमदार आमदार एवढे. नाही मला वाटतं सॉरी इथं नाही कुणी म्हणलं. आमचे दशरथ अण्णा आलते वाटतं कांबळे इथं आलते ना. त्यांनी सांगितलं साहेबांना ते तसं बघायला गेलं तर कैलासवासी नामदेवराव जगतापांचे मानसपुत्रच होते. दलिताचा पोरगा असून सुद्धा साहेबांनी पोरासारखा त्याला सांभाळलं होतं. त्यांनी राजकारणाचा इतिहास सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्हाला अन्न ताटा बिरलाचे नाहीत तसेच आहे. तर तुमच्या आमच्यात इसकुळा झाला म्हणून सगळा राडा झालाय. तर आता एकत्र डोकं लढवा काय. आणि आता कुणाचं बी दत्तक घ्यायपेक्षा आपलं हक्काचं आहे त्याला घेऊन आपलं काम करून घ्या एवढंच याने नेतो. जेवण सोय केली का? बापरी पुरतं भरपूर बोललोय बोललोय. तर मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला हात जोडून विनंती करतो आबाच्या पाठीशी नाही बस. अरे ह्यांचं नळ फुगल्यात तुझं 7-8 मिनिटात या अर्जापुराची असली वा तो 2-3 बाऱ्या मागं जाऊन आला आणि ते म्हणतो 7-8 मिनिटात. तर आपण या गोष्ट लक्षात ठेवून पवार साहेबाच्या हाताला ताकद द्यायला का नो. 85 वर्षाचं वय असून सुद्धा तुमच्यासाठी तो जिगरबाज लढतोय हे मनामध्ये ठेवा. तो लढतोय तुम्हाला लुबाडतोय त्याला हाकलून लावायचं आणि तुतारीला मतदान करायचं अशी पुन्हा आग्रहाची विनंती करून मी राजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. আমার